जिल्ह्याच्या औद्योगिक व तांत्रिक विकासाला चालना देण्यासाठी उभारणार आयटी पार्क, तरुणांना मिळणार विविध प्रशिक्षण व रोजगार। सातारा प्रतिनिधी किरण अडागळे। जिल्ह्याच्या औद्योगिक व तांत्रिक विकासाला चालना देण्यासाठी आयटी पार्क उभारण्यात येणार आहे। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आयटी पार्कला मंजुरी मिळाली असून नगर परिषद व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून शाहूपुरी येथे CIIT सेंटर सुरू करण्यात येणार आहे। सातारा नगर परिषद व टाटा टेक्नॉलॉजी कंपनी यांनी जागेची पाहणी केली। जिल्ह्याच्या औद्योगिक व तांत्रिक विकासाला चालना देण्यासाठी आयटी पार्क उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या आयटी पार्कमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे। राज्य सरकारच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या आयटी पार्कमध्ये विविध आयटी कंपन्या, स्टार्टअप्स तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। यामुळे सातारा जिल्हा आयटी क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आयटी पार्कच्या उभारणीमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून पायाभूत सुविधांमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच विद्यार्थ्यांना आणि तरुण उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यास मदत होणार आहे। आयटी पार्कसाठी जागा निश्चित करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली। शाहूपुरी येथील जागा योग्य असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर प्रकल्पामुळे सातारा तसेच जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। यावेळी पालिका प्रशासन अधिकाऱ्यांसह आयुक्त अभिजित बापट, गटनेते अविनाश कदम, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष दत्तात्रय बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शिक्षण सभापती शंकर किर्दत, शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, दुर्लभ घटक कल्याण समिती सभापती संकेत साठे, नगरसेवक अक्षय जाधव, नगर अभियंता दिलीप चिदरे उपस्थित होते। या प्रकल्पाला पालिका 6 एकर जमीन उपलब्ध करून देणार आहे। कन्सल्टन्सीकडून 97 कोटी गुंतवणूक केली जाणार असून राज्य सरकार 25% गुंतवणूक करणार आहे। पदवीधर झाल्यानंतर आवश्यक असणारा अनुभव मिळावा यासाठी हे केंद्र महत्त्वाचं आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे। औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक प्लेसमेंट याच केंद्राच्या माध्यमातून होणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र असल्याने सातारा व जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। शासन मान्यतेनुसार फी आकारली जाणार आहे। तसेच CAD आणि डिझाईन संबंधित कोर्स सुरू केले जाणार आहेत।